श्री गुरुचरित्र आशयनिधी सादर करीत आहे श्रीमती प्रभा आठवले यांचे प्रवचनात्मक व्यासपूजन। आज शुद्ध आषाढ पौर्णिमा, महर्षी व्यास यांच्या पूजनाचा दिवस असल्याने या दिवसास गुरुपौर्णिमा तसेच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 10 श्लोक क्रमांक 37 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मुनीनाम अपि अहम व्यासः। मुनीमध्ये मी स्वतः व्यास आहे। याचा अर्थ व्यास हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहेत असे श्रीमद्भगवद्गीतेत म्हटलेले आहे। श्रीमद्भगवद्गीतेत व्यासांना श्रेष्ठ मुनी म्हटलेले आहे, परंतु जनमानसात महर्षी व्यास हे नाव प्रचलित झालेले दिसते। महर्षी या शब्दाचा अर्थ महान ऋषी असा आहे। ऋषी म्हणजे काय? विरक्त योगी, जो अंतर्स्फूर्त कवी असतो, ज्याला परमात्म्याचे ज्ञान झाले आहे त्याला ऋषी म्हणतात। ऋषींना परमात्म्याचे ज्ञान मनचक्षुनी होत असे, म्हणूनच त्यांना द्रष्टा म्हणत। ह्यानंतरची श्रेणी म्हणजे मुनी होय। मुनी म्हणजे काय? उच्चैः मनुते जानाति यः स मुनिः। जो उत्तम प्रकारे मनन जाणतो त्याला मुनी म्हणतात। दुसऱ्यांना मंत्र देण्याचा अधिकार हा फक्त मुनींचा असेल। आता मंत्र या शब्दाची व्याख्या पाहूया। मननात् त्रायते इति मंत्रः, म्हणजे ज्याच्या अखंड स्मरणाने स्वतःचे रक्षण आणि उद्धार होतो त्याला मंत्र म्हणतात। अशा या मुनींमध्ये सर्वोत्तम मुनी व्यास हा मी स्वतः आहे असे श्री भगवान श्रीकृष्ण सांगतात। महर्षी व्यासांचे नाव कृष्णद्वैपायन होते। प्रातस्मरणात व्यासांना वंदन करताना आपण म्हणतो, व्यासं वसिष्ठं नप्तारं शक्तैः पौत्र अकल्पशं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधिं। याचा अर्थ वसिष्ठांचे पंतू, शक्तीचे नातू, पराशराचे पुत्र आणि शुकाचे वडील अशा निष्कलंक आणि मूर्तिमंत तपोनिधी असलेल्या व्यासांना मी वंदन करतो। व्यासांचे पणजोबा वसिष्ठ हे मुनी होते। व्यासांचे आजोबा शक्ती व वडील पराशर हे दोघेही ऋषी होते, तर व्यासांचा मुलगा शुक हा मुनिपदाला पोचलेली विरक्त व्यक्ती होती। रामदास स्वामींचे वर्णन करताना वामन पंडितांनी म्हटले आहे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे मुनी वाल्मिकी सारिका मान जाचा नमस्कार माझा तया रामदासा। वैराग्याचे प्रतीक म्हणून अजरामर झालेल्या शुक या पुत्रास महर्षी व्यासांनी अध्यात्म, परमार्थ, तत्वज्ञान हे सगळे विषय वैराग्यपर अवस्थेप्रत येण्याइतपत उत्तम पद्धतीने शिकविले। वैराग्य ही अवस्था नुसती सांगून किंवा शिकवून येणार नाही, म्हणून महर्षी व्यासांनी शुकास जनक राजाकडे पाठविले। जनक राजा म्हणजे सीतेचा पिता। या जनकावरून सीतेला जानकी असे नाव पडले। जनकाला विदेही म्हणून ओळखले जात असे। देह धारण करणारा असूनसुद्धा त्या देहाबद्दल त्याच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती। तो मूर्तिमंत वैराग्याचा पुतळा होता। अशा जनक राजाकडे शुक एक दिवस पोचला। जनकाला शुक आपल्याकडे येणार आहे हे माहीत होते। जनकाच्या वाड्यातील देवडीवर असलेल्या पहारेकऱ्यांनी शुकांच्या आगमनाची वार्ता जनकापर्यंत पोचवली। जनकाकडून उत्तर आले, मी बोलवीपर्यंत त्यांना तेथेच थांबायला सांगा। राजाच्या आज्ञेप्रमाणे देवडीवाल्यांनी शुकांना निरोप दिला। शुक तिथे थांबला। किती वेळ! घटका गेली, प्रहर गेला, दिवस मावळला, पुन्हा उगवला, पुन्हा मावळला, असे लागोपाठ 3 दिवस 3 रात्री गेल्या। शुक त्या देवडीवर थांबूनच होता। त्याच्या मनात विषाद, खेद, दुःख कोणतीही भावना निर्माण झाली नाही।
मग राग येण्याचा आणि संताप येण्याचे तर दूरच. हा प्रदीर्घ काळ संपल्यानंतर प्रचंड नवभोवती वाद्ये गरजू लागली. दरबारातील सगळी मंडळी, सगळे अधिकारी, मंत्री अशा लवाजम्यासकट जनक राजा स्वतः शुकाच्या स्वागतासाठी अवतीर्ण झाले. त्यांनी शुकाला सोन्याच्या पालखीत बसविले आणि मोठ्या थाटामाटात राजवाड्यात नेले. ह्या मानसन्मानाचेही शुकाला काही सोयसूतक नव्हते. कोणतीही स्थिती असो, आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, ही अजब स्थिती शुकाला वश झाली होती. जनकाने सन्मानाने शुकाला एका स्वतंत्र वाड्यात ठेवले. तिथे सर्व प्रकारच्या सुखसोयी, चैनीचे विविध मार्ग सारे काही उपलब्ध होते. पंचपक्वानाचे भोजन, गाद्या गिरद्या, नृत्य गायन सगळे काही शुकाच्या दिमतीला तत्पर होते. त्याचा शुकाच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. जनक राजाची शुकाच्या वागण्या सवरण्यावर बारीक नजर होती. दुसऱ्या दिवशी जनकाने दरबार भरविला आणि त्या दरबारात अनुपम सुंदर अशा नृत्यांगनांचा कार्यक्रम ठेवला. त्या सर्व नृत्यांगना विविध हावभाव अंगविक्षेप करून शुकाच्या नजरेत काही बदल पडेल अशी अपेक्षा बाळगून होत्या, पण काहीही झाले नाही. शुकाच्या नजरेत विरक्तीचे, त्यागाचे भाव क्षणभरही लुप्त झाले नाही. नृत्य चालू असताना जनकराजाने दुधाने काठोकाठ भरलेला पेला शुकाच्या हाती दिला आणि म्हणाले, यातील एकही थेंब दूध जमिनीवर न सांडता या राजवाड्यात 7 प्रदक्षिणा घाल. शुकाने पेला हाती घेतला, त्याच्या काठावर आपली नजर स्थिर केली आणि सावकाश चालत 7ही फेरे पूर्ण करून जनकाने जसा त्याच्या हातात पेला दिला होता तसाच काठोकाठ भरलेला पेला जनकाकडे सुपूर्त केला. प्रसन्न झालेला जनक शुकाला म्हणाला, महामुनी, मी अनेक प्रकारे तुमची परीक्षा पाहिली. तुम्हाला शिकवण्यासारखे माझ्यापाशी काही नाही. तुमच्या वडिलांची इच्छा होती की तुम्ही माझ्याकडून काही शिकावे, पण मलाच तुमच्याकडून काही शिकण्यासारखे आहे एवढी जाणीव झाली. यावरून जनकराजाच्या मनाचा मोठेपणा दिसतो. व्यास ही त्या काळातील अत्युच्च पदवी असावी असे दिसते. व्यास या शब्दाला निरनिराळे अर्थ आहेत. व्यास म्हणजे विभाग करणारा. महर्षी व्यासांनी वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 विभाग केले. व्यास या शब्दाचा दुसरा अर्थ आहे रचणारा. ब्रह्मसूत्र हा ग्रंथ तसेच अनेक ग्रंथावरील भाष्ये ह्या महर्षी व्यासांच्या रचना आहेत. व्यास या शब्दाचा एक अर्थ पुराणिक असाही होतो. श्रीकृष्ण चरित्राचा गोडवा वर्णन करण्यासाठी व्यासाने भागवत महापुराण रचले. व्यास या शब्दाचा अर्थ रचना असाही आहे. महर्षी व्यास जीवनाचे खरे भाष्यकार आहेत, कारण त्यांनी जीवन खूप समग्रपणे समजावून घेतले. जीवन म्हणजे केवळ प्रकाश किंवा अंधार नाही, छायाप्रकाशाचा खेळ आहे, सुखदुःखाचा समन्वय आहे. व्यास म्हणतात, आमचे जीवन काळ्या आणि पांढऱ्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. त्यामुळे सद्गुण आणि दुर्गुण जीवनात बरोबर पाहायला मिळतात. मानवी मनाच्या भावभावनांना गुंफणारे महाभारत लिहिताना व्यासाने श्री गणेशाला आपले लेखनिक केले. गणपतीने काही अटीवर होकार दिला. या अटीप्रमाणे व्यासाने सारखे श्लोक सांगत जायचे व कुठेही थांबायचे नाही. व्यास विचार करायला थांबले तर गणपती लेखत थांबवेल, पण पुढे तो लिहिणार नाही. व्यासाने शर्त सांगितली, जे जे मी सांगेन ते अर्थग्रहण करून समजून उमजूनच लिहायचे. केवळ अक्षरे कागदावर रेखाटायची नाहीत. अर्थात अनुसंधान साधूनच श्लोक लिहायचे. गणपतीने होकार दिला. व्यास जसे सांगत गेले तसा गणपती अर्थानुसंधान राखत लिहित गेला. अशा 2 प्रतिभासंपन्न लोकांच्या सहयोगातून महाभारतासारखा अजरामर ग्रंथ निर्माण झाला. अशी प्रतिभासंपन्न जोडी आजच्या काळातील वाल्मिकी असलेले गदिमा व त्यांच्या रचना गायनाद्वारे अजरामर करणारे बाबूजी
यांच्या रूपात आपण पाहिली. गदिमा म्हणजे ग.दी. माडगूळकर व बाबूजी म्हणजे कैलासवासी सुधीर फडके या दोघांच्या सहयोगातून झालेली अजरामर गीत रामायणाची निर्मिती हे आपण प्रत्यक्ष पाहिलेले उदाहरण आहे. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. अशी ही प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण करणारी व्यक्ती महर्षी व्यास या पदाला पोचली. जग चांगल्या मार्गाने चालावे, अध्यात्माचा झेंडा निरंतर फडकत राहावा अशी व्यासांची मनोमन इच्छा होती. मानवी संस्कृतीच्या संदर्भात मूलगामी विचार मांडणाऱ्या, त्यावर भाष्य करणाऱ्या आणि त्याचा प्रचार करणाऱ्यांना व्यास म्हणावे असे पायंडाही व्यासांनी पाडला. व्यास या शब्दाचा गणितातील अर्थ वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी व परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा असा होतो. ज्या पीठावरून म्हणजे स्थानावरून विचारांची निर्मिती होऊन त्याचा प्रसार होतो त्याला व्यासपीठ असे म्हणतात. व्यासपीठ मग ते राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक कोणतेही असो, व्यासपीठ हे सभेचा केंद्रबिंदू असते. ह्याच नात्याने हजारो वर्षाचा काळ लोटल्यावरही भारतीय संस्कृतीच्या या पित्याची अलौकिक ग्रंथसंपदा आपल्या जीवनाला आकार देते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा महर्षी व्यासांना शतशः प्रणाम. ओम श्री गुरुदेव दत्त.